नमस्कार, मी डॉक्टर दीपक अशोक कोटगिरे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाळ म्हणजेच FMD ह्या आजाराची भरपूर जनावरे दिसत आहेत. तर ह्यासाठी ह्या घाणेरी वनस्पतीचा उपयोग काय आपण आज बघणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं, आपण पहिल्या व्हिडिओमध्ये जनावरांची रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवायची हा व्हिडिओ केला होता. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत की हा जो आजार आहे डास, माशा, चिलटं ह्यामार्फत पसरतो. तर ह्याचा बंदोबस्त करण्यासाठी ही घाणेरी म्हणजे ह्या घाणेरीला भरपूर नाव आहेत. रायमुनी म्हणतात, बीर म्हणतात, कामुन्या म्हणतात, त्यानंतर भूत गांजा, अशी भरपूर नावं आहेत ह्याला. तर हे काय करायचं, 2 मूठ घ्यायचे आपल्याला फक्त, आणि ह्याच्यासोबत कडुलिंब 2 मूठ आणि सीताफळाचा पाला 2 मूठ, हे मिश्रण जे तयार होईल मिक्सरला बारीक करून त्याच्यामध्ये 10 पट पाणी टाकून पूर्ण आपल्या गोट्याभोवती आणि गोट्यामध्ये फवारायचे, जेणेकरून डास, माशा, चिलटे याचा संपूर्णपणे बंदोबस्त होतो. म्हणजेच ह्या आजाराचा प्रसार कमी होऊन जाईल. जनावराला ह्याचा काही साईड इफेक्ट नाही. हे जर घातल्यानंतर बऱ्याच वेळी जनावराला लिव्हर टॉक्सिसिटी होऊ शकते, पण आपण फवारल्यानंतर काही साईड इफेक्ट नाही. त्याचप्रमाणे आपलं सिद्धकला होमिओ क्लिनिकमार्फत FMD इम्युनिटी बूस्टर नावाचं औषध तुम्हाला पाहिजे असेल तर मागू शकता, पण पहिला हा उपाय आपण केला पाहिजे. आपल्या भागात काय म्हणतात हे नक्की कमेंटमध्ये कळवा.